नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. मागील 4 ते 5 दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये ढगाळ वातावरण, काही समात विरळ स्वरूपाचे ढग पाहायला मिळत आहेत. या ढगाळ वातावरणातील बदल आणखीन थोडा मोठा होण्याचे चान्सेस देखील आहेत. ती तारीख आहे 19 जानेवारी आणि 20 जानेवारी. तसंही हे ढगाळ वातावरण 4 ते 5 दिवस राहू शकतं. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा अत्यंत कमी स्वरूपामध्ये बाष्पयुक्त वारे हा महाराष्ट्राच्या दिशेने घेऊन येत आहे. वाऱ्याची देखील आज 18 जानेवारीला तुम्हाला रेलचेल पाहायला मिळाली आहे. बाष्पयुक्त वाऱ्यामुळे उद्या 19 जानेवारीला थोडं ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात होईल. पावसाचा मात्र अलर्ट नाही, हे मी तुम्हाला मागच्या लाईव्हमध्ये देखील सांगितलं आहे. तोडकर हवामान अंदाज लाईव्ह डेली 8 वाजता निश्चित असतोच, त्यावेळीसुद्धा पाहायला विसरू जाऊ नका. आणि विनंती आहे, जे वीटभट्टी कामगार असतील, जर तुमच्या भागामध्ये पूर्व आणि पश्चिम साईडला जर ढग जमा होत असतील, तर तुमचं वीटभट्टीचं जे झाकायच्या ज्या गोष्टी आहेत, त्यासाठी एक मेसेज देखील करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट देखील करू शकता. इतर शेतकरी बांधवांना विनंती आहे, राज्यात कुठलाही अवकाळी किंवा मोठा पाऊस सध्या तरी पुढचे 15 दिवस नाही आहे. आणि जी थंडीची लेवल आहे, कधी कमी तर कधी जास्त होते आहे. हे फक्त वातावरणातील बदल आहे, त्यामुळे ही थंडीची लेवल कायम कमी जास्त लेवलमध्ये होत आहे. आणि जो गारवा आहे, हा गारवा फेब्रुवारी महिन्यातसुद्धा अखंडपणे असणार आहे. फक्त ज्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे किंवा बदललेल्या वातावरणामुळे हा थंडीची लेवल कमी जास्त होऊ शकते. सध्या अल निनोचा जो काळ आहे, तो अजूनही स्थिर आहे. अल निनो ज्या कंडिशनमध्ये आहे, तीच कंडिशन पुढच्या महिन्यात देखील राहू शकते. आणि एप्रिल महिन्यापर्यंत अल निनो हा पूर्वपदावरती येऊन तो संपू देखील शकतो. पुढच्या पावसावरती याचा काहीही परिणाम होणार नाही आहे. हे देखील आपण 5 डिसेंबरला तोडकर हवामान अंदाज या चॅनलवरती एक व्हिडिओ दिला आहे, तो देखील सविस्तरपणे पाहू शकता. आणि येणाऱ्या पावसाळ्याचे देखील संकेत, येणाऱ्या पावसाळ्याची जी तारखा असतात, ह्या देखील आपण लवकरच मार्च महिन्यातल्या 7 मार्चला हे देणार आहोत. आणि येणाऱ्या ढगाळ वातावरण संदर्भात म्हणजे 19, 20, 21, 22 दरम्यान जे ढगाळ वातावरण होणार आहे, याच्यामध्ये पावसाचा जो परिणाम आहे, हा पाऊस नसून फक्त नुसतं ढगाळ वातावरण आहे. तरीसुद्धा नांदेड जिल्हा, भंडारा जिल्हा या दोन्ही जिल्ह्याने ढगाळ वातावरण अधिक झाल्यास जे काही गोष्टी झाकायच्या असतात, जसे की तुरीच्या सुड्या वगैरे या झाकून ठेवायच्या आहे. धुळीचा फटका पूर्व विदर्भातले 4 ते 5 जिल्ह्यांना अधिक बसण्याची शक्यता दाट आहे. धुळी जरी दिसत नसली तरी ही धुळी कोवड्या धुळी स्वरूपामध्ये राहू शकते. तर तो जिल्हा आहे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा या भागामध्ये. विशेष म्हणजे नांदेड जिल्हासुद्धा पूर्व साईड ही धुळीच्या रडारवरती आहेच. धन्यवाद.